एका म्हाताऱ्याला आईश करायला 100 रुपये दिले. किती? 100 आईश होईन का? 50 तर दाढी कटणीतच गेली. खाली किती राहिले? 25 रुपये चहा पाण्यात गेले. खाली किती राहिले? त्याच्यात एक भिकारी भेटलं. भिकारी बी स्टँडर्ड झाले आता. परवा दिवशी मला एक भिकारी भेटलं. मला म्हणतं महाराज 5 रुपये द्या ना. मोकळ्या म्हणून देऊन टाकले नाही. पुन्हा वापस आलं. महाराज आणखीन 5 द्या ना. म्हणलं कशाला? माझ्या मैत्रिणीला. आता मला तर झटका बसलो नाही झालो. अरे म्हणलं भिकाऱ्याला मैत्रिणी का? तो मला तिच्यामुळेच भिकारी झालो. दुसरं लय कुठाने याला 5 दिले. खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामू खायचं लय ना. हॉटेल मालकाकडे गेलं. हॉटेल मालकाला म्हणलं गुलाबजामू आहेत? म्हणजे आहेत. केवढ्याचे किती आहेत? 5 घेतले तर 20 रुपयाचे, 7 घेतले तर 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामू 20 रुपयाचे. म्हणलं पाक केवढ्याचा आहे? हॉटेल मालक मला गुलाबजामू घ्या बाबा मी पाक फुकट देतो. म्हातारा मला मग एवढे 20 रुपयात घरी जातो नुसतं पाकच पिवतो. रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामू घेतले. हॉटेल मालक पाक फुकट देणार. मनाला हातात धरलं सगळे इंद्रिया आपोआप हातात येणार. विठ्ठला